त्यावरून किती नावं मिळत असत, किती पदवी त्यांना मिळत असे. नंद ही पदवी त्यांनाच की ज्यांच्याकडे 9 लाख गाई, आणि उपनंद ही पदवी त्यालाच की ज्याच्याकडे 5 लाख गाई. वृषभानु ही पदवी त्यालाच की ज्याच्याकडे 10 लाख गाई. ऐकून तर घ्या. आणि ज्याच्याकडे 50 लाख गाई त्यांना संज्ञा होती वृषभानुवर. ज्यांच्याकडे कोट गाई 100 लाख त्या बाई. ज्याच्याकडे कोट गाई त्याला म्हणत असत नंदराज. विठ्ठला तुम्ही म्हणतील एवढ्या गाई असतीलच कशा आणि पासल्याच कशा असतील, तर ते भगवान आहे. भगवंताची बरोबरी कोण करणार? भगवंताची बरोबरी कोणी करू शकत नाही, कारण ती भगवंताची योग माया आहे. जागा जरी एवढीशी असेल तर त्यामध्ये लाखो जीव बसतील. ही भगवंताची शक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून भगवंताच्या करणेला जगामध्ये तोड नाही, जोड. आणि म्हणून भगवंताचा नाद कोणीच करू नये. भगवंताच्या नादामुळे कोणी टिकणारही नाही. अनेकाने प्रयत्न केला पण सगळे ते फेल गेले. बाळकृष्ण कोणा घरी तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी होते झाले पण पुढे काय आनंद आनंदला नरनारी. आनंद ही जीवनाचा सार आहे. आनंद नसेल, सुख नसेल, शांती नसेल, समाधान नसेल तर त्या जीवनाला काय अर्थ आहे? जीवनामध्ये आनंद असावा, माणसाने आनंदी राहावे. हे ग्रह आहेत आपल्या पाठीमागे, ते आपलं जीवन आनंदी करून देऊ शकते. याकरता मनपूर्वक देवाची भक्ती करावी.